घराच्या बाहेर निघालतो एका कामासाठी आणि एवढ्या भारी लोकेशनला कसं आलो हे कळालंच नाही. नेमकं हे लोकेशन कुठे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सांगतो. तर नमस्कार मंडळी, मी शुभम. आज आपलं कॉलेज नसल्या कारण भावाच्या ऍडमिशन साठी आज घराच्या बाहेर पडलो होतो. आधी गाडीची टाकी फुल करून पुढचा प्रवास करावा म्हटलं. मग निघालो आपल्या अहमदपूरच्या दिशेने, कारण आपल्याला मात्र मुक्त विद्यापीठामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. त्यामुळे आलो MP कॉलेजवर. आधी काय सारं जाऊन सरांशी बोलून घेतलं आणि ऍडमिशन करायचा निर्णय यांच्यावर सोडून दिला. अहमदपूरमध्ये आले की आपल्या महाराजांचं आधी दर्शन घेतलं. मग आलो आपल्या स्वामीच्या दर्शनासाठी. आणि असं पण आपण दर गुरुवारी इथं येतच असतो. आणि तसं पण आजचा दिवस खूपच खास आहे. थोड्या वेळानंतर गाडी साईडला लावून पेट पूजा करून घेतली आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो आपल्या फेवरेट लोकेशनला. तर खेळण्यासाठी खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि आता पावसा कारण जिकडे तिकडे हिरवळ मात्र जोरात झालेली आहे. नको करू म्हटलं ते करणारे आपले मित्र आहेत, त्यामुळे वेगळे वेगळे खुटाने तर होणारच. मला म्हटलं तू आधी बस, तुला हळूनी फिरवतो. आणि हळू इतकं स्पीड मध्ये झालं की डोकंच फिरायला लागलं. पण असे करामती कामं करण्यात मज्जा मात्र खूप येते. एवढ्यामध्ये आलोय, साऱ्या गोष्टीच फिरून जावं म्हटलं. थंड वातावरण असल्या कारण फिरण्यामध्ये मज्जा पण तशीच येत होती. पण इथं आल्यावर काहीतरी वेगळंच पाहायला भेटलं. इथल्या प्रत्येक खांबावर एकदम जोरात कोरीव काम झालेलं आहे. हे सारं पाहून आलो आपल्या बेस्ट लोकेशनला, कारण इथले दिसणारे नजारे मात्र वेगळेच आहे. पाणी नसल्याने तेवढं खास वाटतं नाही, म्हणून नवीन एका लोकेशनला आलो. आणि इथले नजारे मात्र खरंच खूप खास असतात आणि आपल्याला इथून अर्ध्या भागाचा व्ह्यू पाहायला भेटतो. आणि तसं पण अशा वातावरणाची एक वेगळीच मज्जा असते.